सकाळी लवकर उठून पाणी भरलं आणि त्यानंतर देवपूजा केली आणि त्यानंतर उंबरठ्याचं पूजन, तुळशी मातेचं पूजन. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त करून शुभेच्छाच ऐकायला मिळणार आहेत, कारण की मी अजूनही त्याच म्हणजे 2 मुलांची आई जरी असले तरी मी अजूनसुद्धा त्याच फील्डमध्ये, जे की मला माझं बालपण आठवते. कारण की लहानपणीपासून म्हणजे ज्यांनी मला कुणी काही शिकवलं आहे, मला त्यांचा नेहमी अभिमानच वाटत आला आहे. आणि आत्तासुद्धा मी माझ्या गुरुवर्यांना खूप मिस करते. मी जास्त करून मी जेव्हा 10वीत होते ना तेव्हाची बॅच, म्हणजे तेव्हा मला खूप चांगले गुरु लाभले, जेणेकरून त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. तेव्हाच मी म्हणेल मी 10वीला कुठेतरी चांगले मार्क्स मिळवले. त्यासोबत 12वीतसुद्धा तसंच. लग्न झालं तर 12वीत, तरीसुद्धा त्यानंतरही मला सपोर्ट करणारे माझे गुरुजन वर्ग, मला वेळोवेळी मार्गदर्शन दाखवणारे माझे गुरु, या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतरचं शिक्षण मी इथे वाईमध्ये केलं आणि तिथेसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन असेल, फोनच्या माध्यमातून असेल. कोरोना होता त्यावेळेससुद्धा त्यांनी योग्य त्यावेळी योग्य ती दिशा दाखवली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन करू शकले. तर आणि त्यानंतर तर काय, माझ्या आयुष्यात माझे स्वामी आले आणि तेव्हापासून मी स्वामींनाच गुरु मानते. आणि हे असं आहे माझं. आणि बघा इथे आहे माझ्या स्वामींनी छान माझी देवपूजा करून झाली. मी अपेक्षा करेल की माझ्या वेदिकाच्या आयुष्यातसुद्धा छान छान गुरु असेच वाढत जाऊ देत आणि तिला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळू देत आणि माझ्या वेदिकाच्या आणि श्रीच्या आयुष्याचं खूप चांगलंच होणं होते. इथे वेदिका तारक मंत्र म्हणायला सुरू करत होती आणि मी तिला तिथेच थांबवलं, कारण की स्कूलला जायला लेट होत होता. तिला म्हटलं स्वामींना एक फुलं अर्पण कर, आपले गुरु आहेत ते, आणि त्यानंतर स्वामींना नमस्कार कर आणि तू आता शाळेत जा. वेदिका नमस्कार कर. थँक्यू. तुझ्या शाळेत मिसला पण म्हण काय गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि पप्पांना पण म्हणा. चल शाळेत जायला लेट होतोय ना, निघूयात आपण. होय ना. लाडूबाईंनी तुळशी माताला सुद्धा नमस्कार केला आणि त्यानंतर निघाली शाळेत, कारण की शाळा भरायला अगदी 10 ते 15 मिनटं कमी होते, लेट झाला होता. म्हणून घाई गडबडीत तिला तसंच लावलं. आणि आज जरा जास्तीची अक्कलकोट बोलू. कुठे अक्कलकोट? होय का? कुठं जायचे? कुठं जायचं? गावाला. आणि काय करायचं जाऊन? होय का? तुला अक्कलकोट आवडतं? होय. नमस्कार कर की मग अक्कलकोटला. नमस्कार कर. नमस्कार कर की. नमस्कार. बाय. कुठं राहतात अक्कलकोट स्वामी? स्वामी कुठं राहतात? स्वामींचं घर कुठे? कुठे स्वामींचं घर? कुठे? स्वामी तुला आवडते? खूप खूप आवडते? होय. ठीक आहे, चल तुला नमस्कार करवते स्वामींचा. करवते की नमस्कार? चल. My name is Vedika. Okay. What type of you have done? तर माझी वेदिका खूप हुशार आहे, पण मला भीती वाटत होती की शाळेत गेल्यावर स्कूलमध्ये तिचं सगळं काही तिच्यासाठी नवीन आहे. आता सध्या तर स्पीच असेल किंवा शाळेत जाऊन श्लोक म्हणायचे असतील, तर पुढे जाऊन तिने श्लोक म्हटला आणि मला खरंच खूप भारी वाटतंय आणि खूप म्हणजे छान वाटतंय. हा आपण योग्य निर्णय घेतलाय तिला त्या शाळेत टाकून.
असं वाटतंय, कारण की आतापर्यंत तर मला असं वाटत होतं की उगाच टाकलंय, एवढे पैसे वगैरे भरलेत असं तसं. पण ठीक आहे, तिच्यासाठी ते चांगलं आहे आणि ती करू शकते, म्हणजे तिच्याकडून करून घेण्याची गरज आहे. आणि जर का मी तिच्याकडे चांगलं लक्ष दिलं तर आय होप तिचा जो कॉन्फिडन्स आहे अजून जास्त वाढेल आणि हा जास्त त्रास देतो ती स्टडी करताना. चला असं ते. आज गुरुपौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला मी हे नेहमीच करते, जसं की गोमूत्र मीठ टाकून मी फरशी पुसते आणि थोडंसं लिक्विडही टाकते, त्यासोबत फरशी क्लीन निघते. मग आहे ना फरशी वगैरे पुसून घेतली, फ्रीजही साफ करून घेतला. फ्रीजच्या खाली मी आता 21 दिवसात कांदा लसूण वर्ज्य होता, त्याच्यामुळे मी त्या कांदा लसणाला बघितलं नाही आणि फ्रीजच्या खाली जे ड्रॉवर होते त्यात कांदा लसूण होतात. पूर्ण कांदे जे आहेत त्यातले 1-2-4 एकदम नासले आणि बाकीच्या कांद्याला वास लागला, त्याच्यामुळे त्यातून बारीक बारीक म्हणजे असे मच्छर येत होते. ते सगळं साफ केलं. आज जरा जास्त काम जास्तीचेच झाले, कारण की साफ करायला जरा वेळच लागला. जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ शूट केला. प्रत्येक गोष्ट व्हिडिओ करणं शक्य नाही झालं. आणि संध्याकाळच्या वेळेस बघा वातीमध्ये ना फुलं असं तयार झालं आणि खरंच मला भारी वाटलं. दिवसभराची विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्या सगळ्यांना यूट्यूब फॅमिली मेंबर्सना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचसोबत मला घडवणारे माझे आई वडील, माझे शिक्षक, गुरुजन वर्ग आणि जे काही आत्तापर्यंत लाभलेले जे गुरुवजन वर्ग आहेत त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वेदिका, तू गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या ना मिसला? दिल्या ना? ठीक आहे. बसले मला हे दात गुरु दिसली, मला हे दात गुरु दिसली. संध्याकाळच्या वेळेस जे माझं सेवा चालू आहे घरातील, तर तारक मंत्राची आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जपमाळीची, तर ती सेवा आवरली आणि आम्ही आलो स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही रांगेत उभारलो होतो आणि गर्दी बघल तेवढं वाढतच होती, पार हायवेपर्यंत, म्हणजे फार खूप लांबवर अशी रांग होती. आणि हे जे मठ आहे याचं बांधकाम सुरू आहे, तर इथे जी माहिती दिली आहे इथे तुम्ही तुमचे नाव नोंदणी करून इथे मदत करू शकता. जसं की तुम्हाला जे काही बांधकामासाठी मटेरियल लागतं ते तुम्ही इथे देऊ शकता आणि वाढच होत जाते. स्वामींना दिलं तर खूप वाढतं. दान करा हेच मी म्हणेल, कारण की इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बांधकाम सुरू केलं आहे. अन्नछत्र आहे आणि स्वामींचं मठ आहे, बरंच काय आहे. आणि प्रत्येक गुरुपौर्णिमा असेल, स्वामींविषयी कुठलाही सोहळा असेल तर त्यावेळेस इथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि गर्दी म्हटलं तर भक्तांची हजारोंच्या संख्येने असते इथे नेहमीच. तर आहे ना बघा इथे आता सध्या टेबल खुर्च्या नाही आहेत, पण सगळेजण मिळून असे बसून मस्त महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस मग 8 वाजता आरती होती, मग 8च्या आरतीची वाट बघत होतो. 8 वाजल्या आणि आरती सुरू झाली. तर बघा हे आहे मठ आणि खूप जास्त गर्दी होती. आणि आरतीसाठी काय, आरतीचं जे शूट आहे ते मी काय केलं नाही, कारण की आरती असताना आरती मला म्हणजे मनापासून वाटली होती की आरतीत आपण असावं, त्यामुळे शूट घेण्याचं काय मी विचारच केला नाही. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेचा हा चंद्र लपून बसतोय, कधी ढगाळ पण येतोय आणि असा याचा सूर्यासारखा लखलखता प्रकाश आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती सदैव कायम असावा, स्वामींचा असेल, माझ्या आयुष्यात घडवणाऱ्या गुरूंचा असेल, असाच अखंड असावा हीच प्रार्थना.